पावसासाठी अनुकूल वातावरण, पोषक वातावरण हळूहळू तयार होत आहे आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पुढच्या 24 तासांमध्ये पाऊस पडणार आहे, अशी शक्यता दिसत आहे. पुढच्या 24 तासांपासून हा पावसाला सुरुवात होऊ शकते. सध्या आपल्याला ECMFWHचं मॉडेल असं इंडिकेशन देत आहे आणि अनेक मॉडेल्ससुद्धा अशी इंडिकेशन्स देत आहेत की पुढच्या 24 तासांपासून विदर्भातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पाहायला भेटू शकते. काही भागात जोरदार पाऊससुद्धा वादळी वाऱ्यासोबत पाहायला भेटू शकते. सध्या हा पाऊस मॉन्सूनला समोर वाढवण्यामध्ये याचं योगदान असणार आहे आणि रखडलेला मॉन्सून जो सध्या आता महाराष्ट्राचा दक्षिण टोकावर बनलेला आहे तो विदर्भाकडे लवकरच वळू शकते. चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये लवकरच मॉन्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनू शकते, असं सध्या आपल्याला मॉडेल्स इंडिकेशन्स देत आहेत. आज विदर्भामध्ये काही ठिकाणी वाऱ्याची दिशा सुद्धा बदललेली आहे. उत्तर पश्चिम दिशेनं जो वारा चालत होता सध्या तरी त्याची दिशा सध्या आता अरबी समुद्राकडून त्याच्यामध्ये बाष्पाचा पुरवठा वाढलेला आहे. आज दिवसभरामध्ये आपल्याला यामध्ये बदल दिसलेला आहे आणि लवकरच जसं आपण 25 तारखेकडे वळू तसा हळूहळू हा पाऊस विदर्भामध्ये व्यापणार आहे. पण इंटेन्सिटी तर त्याची कमीच राहणार आहे, कारण आपल्याला माहीत असेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सांगितलेलं आहे की यावर्षी पाऊस कमीच पडणार आहे. तर जे काही पीक तुम्ही त्याची लागवण करत आहात ते निश्चित करू आणि पाण्याचा सध्या तरी नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी करून ठेवावे. सध्याचं या सॅटेलाइट इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भागातच पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला हळूहळू ढगं वाढत चाललेले दिसतोय. दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा जिथे मॉन्सून सध्या आलेला आहे या भागात आज मुसळधार पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत. मागच्या काही तासांपासून कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सध्या पाऊस पडत आहे. आणि आपण जर चंद्रपूरचा भाग बघितला तर इथे चंद्रपूरच्या भागात आणि दरम्यान गडचिरोलीचा भाग आहे या भागामध्ये सध्या तरी पावसाचे ढग आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला भेटत आहेत. नागपूरमध्येही वर्ध्यामध्ये 1-2 ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर भंडारा, गोंदिया आणि अमरावतीच्या भागातही पाऊस झालेला आहे. उद्या हा पाऊस आणखी वाढणार आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस वाढणार आहे आणि विदर्भामध्ये अनेक भागामध्ये पुढच्या 24 तासांपासून पाऊस वाढणं हळूहळू सुरू होणार आहे. वेदर ॲक्टिव्हिटी अकोला आणि बुलढाण्याच्या भागामध्येही पाहायला भेटू शकते आणि हळूहळू पाऊस विदर्भाला व्यापणार आहे आणि काही भागामध्ये हा पाऊस कमी राहू शकते. शंका नाही आहे की पाऊस सर्वच भागामध्ये येणार आहे. पाऊस कमी राहू शकते, पण पाऊस येणार आहे हेच मोठं सध्या तरी समान पाऊस सध्या तरी येत नाही होता आणि मिरुग नक्षत्र असंच गेलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी सध्या तरी आपल्याला इथून दिसत आहे. मित्रांनो, सध्याच्या काळातली ही जे काही लाईटनिंग आणि थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटीजची जर आपण तुम्हाला अपडेट दिली तर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये विदर्भातील उत्तर भाग हा जो काही अमरावतीचा काही भाग आहे, नागपूरचा उत्तर भाग आहे, या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग बनलेले आहेत. विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडत आहे या भागामध्ये. आणि इकडे जर आपण गडचिरोलीचा दक्षिण भाग बघितला तर इथेही पाऊस सध्या आपल्याला पाहायला भेटत आहे. उद्या आपल्याला गडचिरोली आणि चंद्रपूर हे जे काही 2 जिल्हे असणार आहेत या भागात जोरदार पाऊस पाहायला भेटू शकते. काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते. मित्रांनो, जर आपण ECMFWHचं मॉडेल तुम्हाला सांगितलं पुढच्या 24 तासांमध्ये काय असणार आहे, तर पुढच्या 24 तासांमध्ये आज जसं की आपल्याला चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे, तर ही अशीच परिस्थिती आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर जसं आपण 22 तारखेकडे वळू तर 22 तारखेला विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे. आपण पाहू शकता अकोल्याच्या भागामध्ये उद्या तुरळक ठिकाणी वाशिममध्येही पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. खास करून काही भागामध्ये वाशिममध्ये पाऊस होऊ शकते. यवतमाळचा दक्षिण टोक्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या भागातही उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस विखुरल्या स्वरूपात विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाहायला भेटू शकते. सध्या आपण पाहू शकता उद्या दिवसभरामध्ये अशी परिस्थिती नागपूरपर्यंत आपल्याला पाहायला भेटू शकते. गोंदिया आणि अमरावतीच्या भागातही पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. हा पाऊस सर्वत्र नाही, पण काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा सुद्धा बरसू शकते अशी शक्यता दिसत आहे आपल्याला. त्यानंतर उद्याच आपल्याला काही ठिकाणी अकोला, अमरावती, यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. अनेक शेतकरी सध्या मला प्रश्न येत आहेत आणि अनेक कमेंट्समध्ये सुद्धा विचारत आहेत की सध्या तरी आम्ही या पावसामुळे पेरणी करूया का.
पण अद्यापही शेतकरी मित्रांनो, जेव्हापर्यंत पाऊस चांगला मुसळधार नाही पडत तुमच्या भागामध्ये, जमीन ओलीसर नाही होत आणि पेरणी योग्य जमीन तयार नाही होत, तेव्हापर्यंत हा निर्णय नाही घ्यावे, असं या चॅनलच्या वरती तुम्हाला मी सांगण्याचा आणि आवाहन करण्याचा प्रयत्न करत आहो. सध्या तरी अशी परिस्थिती इथे दिसत आहे. वाशिम आणि इथे यवतमाळमध्येही पाऊस होण्याची उद्या शक्यता आहे. आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे. इकडे जर आपण गडचिरोलीचा भाग बघितला तर या भागातही पाऊस होण्याची उद्या शक्यता आहे. तसंच आपण उद्या आणखी बघितलं आणि 23 तारखेच्या आसपासचं बघितलं, उद्याचा आणि 23 तारखेच्या आसपासचं काय परिस्थिती असणार आहे, तर उद्या आणि 23 तारखेच्या आसपास नागपूरच्या आसपास काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते. खास करून नागपूरच्या दक्षिण भागामध्ये चंद्रपूरला साठलेला जो काही भाग आहे आणि त्यानंतर इकडे गडचिरोलीच्या भागातही मुसळधार पाऊस कोसळू शकते. अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्येही पाऊस होण्याची शक्यता, अमरावतीमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आता हळूहळू वाढताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपण जर इथे बघितलं तर 23 तारखेचा रोजी समोर जर स्थिती बघितली आणखी काय वाढणार आहे, तर नागपूरमध्ये 23 तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यामध्ये पावसाची इंटेन्सिटी कमी असणार आहे. विखुरल्या स्वरूपात काही ठिकाणी पावसाचे ढग बनू शकतात, पण वाशिममध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. अशी परिस्थिती 23 तारखेला आहे. 23 तारखेला बऱ्यापैकी भागामध्ये विदर्भात पाऊस पडणार आहे. विखुरल्या स्वरूपात पावसाची सरी काही भागामध्ये असू शकतात, पण ज्या भागामध्ये पाऊस पडेल त्या भागात जबरदस्त स्वरूपाचा पाऊस पडेल, जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर अशी परिस्थिती असणार आहे यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये. इकडे अकोला आणि अमरावती, नागपूरमध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात. सध्या तरी अशी परिस्थिती इथे आपल्याला दिसत आहे. समोर जर आपण बघितलं आणि काय असणार आहे, तर 23 तारखेचा रोजीच आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये विदर्भात पाऊस सक्रिय पाहायला भेटू शकते आणि 24 तारखेचा रोजी जर आपण बघितलं तर अकोला, वाशिम आणि अमरावतीमध्ये, यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागातही अनेक गावांमध्ये सध्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. 24 तारखेचा अपडेट असा आपल्याला दिसत आहे. अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस आणि त्यानंतर बुलढाणा आणि वाशिममध्येही मुसळधार पाऊस पडू शकते. नागपूर इकडे अर्जुनी, मोहनगाव या भागातही मुसळधार पाऊस पडू शकते. गोंदिया आणि इकडे चंद्रपूरच्या भागात मुसळधार पाऊस 24 तारखेचा रोजी आपल्याला पाहायला भेटू शकते. तर एकंदरीतच येणाऱ्या 24 तारखेपर्यंत आणि त्यानंतर हळूहळू 25-26 तारखेलाही मुसळधार पाऊस आपल्या विदर्भामध्ये कोसळू शकते, अशी शक्यता आता सध्या तरी इथून पुढे दिसत आहे. जर यामध्ये बदल काही होतो आणि यामध्ये काही पण आपल्याला असं दिसतो की अपडेट दिसत आहे, तर निश्चितपणे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये समोर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद. तुमच्या भागामध्ये कसं हवामान आहे निश्चितपणे मला कळवा व्हिडिओच्या खाली कमेंट करून. आणि जर तुम्हाला हवामान अंदाज आणखी डिटेलमध्ये हवा असेल तर निश्चितपणे आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच.